नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे. आज आपल्यासाठी मी घेऊन येत आहे 1919 कसं बनवायचं हे शेतकऱ्यासाठी. बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट आल्या, की साहेब 1919 कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ टाका. आणि आपण आता तो 1919चा व्हिडिओ बनवणार आहोत. तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहे 1919 कसं बनवायचं. आपण 10 लिटर चं प्रमाण सांगत आहे. 10 लिटरसाठी आपण घेणार आहोत. आपलं जे पहिलं आपण 05234चा व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ आपण पाहिलेला असेलच आणि जर पाहिला नसेल कोणी, तर तो अवश्य पाहावा आणि 05234 कसं बनवायचं त्याची पूर्ण प्रक्रिया लक्षात घ्यावी. आणि शेतकरी मित्रांना खरंच जर माझी माहिती आवडत असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आणखीन जर कुठल्या गोष्टीची तुमची मागणी असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे. आपण विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून सर्व गोष्टी बनवत आहोत. आता आपण 1919 कसं बनवायचं हे तुम्हाला सांगणार आहे. आपण आता सुरुवातीला 05234 मध्येच आपल्याला युरिया ॲड करायचा आहे. पण तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आता बघतो की ज्यावेळेस आता 10 किलो आपल्याला काय करायचं आहे 05234 घ्यायचं आहे. 10 लिटरमध्ये आपल्याला 05234 घ्यायचं आहे. 10 लिटरसाठी आपल्याला 2.5 किलो युरिया घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पिकाला सोडणार आहात त्यावेळेसच घ्यायचं आहे. समजलं? एवढी गोष्ट ध्यानात ठेवायची. जर तुम्ही 05234 बनवलं आणि त्यामध्ये युरिया ॲड केला किंवा युरिया टाकून ठेवला, तर ते तुमचं 1919 तयार झालं. 05234 राहणार नाही. हे लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. तर आता आपण काय करणार आहे, आपण तुम्हाला डेमो बनवून दावणार आहे. फक्त 5 लिटरचा बनवून दावणार आहे. मी तुम्हाला 10 लिटरचं काय सांगितलं? 10 लिटर 05234 घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला युरिया किती टाकायचा आहे? 2.5 किलो टाकायचा आहे. त्यावेळेस आपलं काय होणार आहे? 05234 तयार होणार आहे. तर आता चला आपण काय करू? 05234 पहिल्यांदा आपण 5 लिटर घेऊ. मी तुम्हाला 10 लिटरचं प्रमाण सांगितले. परंतु आपण आता 5 लिटरमध्ये बनवणार आहे. कारण मला माझ्या पिकाला आता 1919 ची गरज नाही. त्यासाठी आपण आता 05234 5 लिटर घेणार आहे. हे आहे 05234. आपण मागच्या महिन्यात बनवून ठेवलेलं आहे. आपण आता केळी निसवली की ते केळीला सोडणार आहे. आपल्या केळीला आता 5.5 महिने झालेले आहेत. आपण पाटील सरांचं सर्व टेक्निक वापरतो. दोन, 3, 4, हे 5. पूर्ण आपल्याला मोरचूत आतमध्ये पूर्ण विरघळलेल्यावरती कलर झालेला आहे गडद. आता आपण 5 लिटर काय घेतलंय 05234 घेतलेला आहे मित्रांनो. आता पूर्ण माझ्या केळीमध्ये पाठीमागं तुम्हाला पाणी दिसत असेल, परंतु केळीची वाढ जोमदार आहे. आपण पाटील सरांचे सर्व प्रोडक्ट वापरून पूर्ण केळी पीक घेतलेलं आहे आणि त्या केळी पिकासाठी निविष्ठा वापरत आहे. जास्त लोड घ्यायचा नाही शेतकरी मित्रांनो. जेव्हा केव्हा पण तुम्हाला अडचण येईल ना, त्यावेळेस नक्की फोन करत जावा. कुठल्या गोष्टी उलट-सुलट करत जाऊ नका. आपण आता 5 लिटरसाठी आपण 1.25 किलो युरिया घेतलेला आहे. फक्त 1.25 किलो ध्यानात ठेवा. 1.25 किलो हे घ्या युरिया टाकत आहे आपण.
शेतकरी मित्रांनो, आपण ह्या जर निविष्ठा सर्व वापरल्या तर आपला 80% खर्च खतावरला आणि औषधावरला नक्कीच कमी होतो. हे जिवंत उदाहरण आहे. युरिया पूर्ण आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. ज्यास पूर्ण विरघळल. आता काय मित्रांचा फोन येतो मला की साहेब फॉस्फरस, युरिया आणि पोटॅशियम याचं कॉम्बिनेशन कसं राहतं. तर काही अडचण नाही मित्रांनो. आपण अगोदर 05234 बनवलेलं असतं. हे बघा पूर्ण विरघळून गेलेलं आहे. आणि आपलं 1919 तयार झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला काही ज्या निविष्ठा आपण पहिला व्हिडिओ सोडवला, काही आपलं कडून त्याचं प्रमाण स्प्रेचं आणि ड्रिपमधून सोडायचं राहिलेलं आहे सांगायचं, ते मी आज सांगणार आहे तुम्हाला. आता ॲमिनो ॲसिडचं प्रमाण आपण घ्यायचं आहे 4 ते 5 लिटर ड्रिपमधून सोडण्यासाठी. स्प्रेसाठी तुम्ही 3 ते 4 मिली घेऊ शकता. परत 05234 तुम्ही 4 ते 5 मिलीनं स्प्रे घेऊ शकता. 5 लिटर जमिनीतून सोडू शकता. आपण 1919 4 मिलीने स्प्रेसाठी घेऊ शकता. आणि ड्रिपमधून तुम्ही 5 लिटर सोडू शकता. काही अडचण येणार नाही. आणि आपण ज्यावेळेस आपल्या पिकावरती करप्या येतो, करप्या डाऊन येतो, त्यावेळेस लाईम सल्फर 3 मिली व 05234 2 मिलीनं स्प्रे घेऊ शकता. तुमच्या करप्याचा धुरोळा होतो. त्यामुळं अजिबात टेन्शनमध्ये जायचं नाही. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी ताकद येईल. आणि शेतकऱ्याचे आपण निविष्ठा आता पुढल्या व्हिडिओत टाकायला सुरुवात करणार आहे. आपण 1 महिना झाला अगोदर शेतकऱ्यांना हे सर्व प्रोडक्ट बनवून त्यांच्या घरी बनवून दिले. ते तुम्ही व्हिडिओ बघितलेत. आपण आता उद्यापासून त्या शेतकऱ्यांचे रिप्लाय घेणार आहोत. तरी तुम्हाला खरंच माझा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काय तुमचे प्रश्न असतील तर मी लक्ष्मण शिंदे, राहणार सुरडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर आहे 93 25 12 7008.